रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खालापूर तालुक्यातील उंबरनेवाडी येथील गर्भवती महिलेला जोळीतून दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली होती। स्वातंत्र्य झालाय देश, मात्र आजही आदिवासी समाज बांधवांना डोंगर दऱ्यात आपलं वास्तव्य करावं लागत आहे। काय नेमकी उंबरनेवाडी गावाची परिस्थिती आहे ते आपण एलएस मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता किती हा खडतर मार्ग, किती हा कातळ आणि ह्याच्यातूनच जे आहे ती वाट शोधत येथील जे आदिवासी समाज बांधव आहेत, पुढे जे गाव आहेत उंबरनेवाडी असेल, आरकसवाडी असेल, पिरकडवाडी असेल, या गावांना जाणारा हा जो मुख्य महामार्ग आहे, याच रस्त्यामधून त्यांना वाट शोधत असा खडतर प्रवास जो आहे तो करत त्यांना त्यांच्या गावाकडे जायला लागतंय, नेहमी ये जा करावी लागते। बघूयात नेमकी उंबरनेवाडी या गावाची काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊयात। आता आपण सध्या निघालेलो आहोत ते उंबरनेवाडी या गावची काय नेमकी परिस्थिती जाणून घ्यायला। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी जे गावचे ग्रामस्थ आहेत ते खडतर असा जो प्रवास आहे या जंगलाच्या वाटेतून करत आहेत। या ठिकाणी आता पावसाचं प्रमाण आहे, पाऊस पडत आहे, अत्यंत जीव मुठीत धरून हा जो प्रवास आहे या ग्रामस्थांना करावा लागत आहे। प्रशासन, शासन याचे गांभीर्याने का दखल घेत नाहीये? किती दगडी आहेत, किती दगडधोंडे आहेत याचा कोणीही विचार करू शकत नाही। त्यांची एवढीच काय ती मागणी आहे, आम्ही जरी वरती राहत असलो आम्हाला चांगला रस्ता द्या। व प्रशासन एकीकडे विकासाच्या गप्पा करतंय, मात्र आजही त्यांना हा जो खडतर प्रवास आहे हा करावा लागत आहे। वरतून देखील गावातून देखील काही वाहन चालक आहेत ते देखील असाच जीव मुठीत धरून प्रवास करताना पाहावयास मिळतात। चला तर मग डायरेक्ट भेटूयात उंबरनेवाडीला नेमक्या गावात काय परिस्थिती आहे। अखेर आपण तब्बल 3 तासाचा प्रवास करून उंबरनेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। भीषण वास्तव बघितलं, रस्त्याची अवस्था बघितली, काय परिस्थिती ते पाहिली। आता नेमकं गावामध्ये आपण आलेलो आहोत, काय नेमकी या आदिवासी समाज बांधवांची काय समस्या आहे ती जाणून घेऊयात। उंबरनेवाडीचे काही युवक, नागरिक, महिला आपल्या सोबत बोलण्याकरता आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता युवक आहे। तुझ्या गावाचं नाव काय आहे आणि नेमके काय अडचण आहे, काय नेमकं सांगताय? माझ्या गावाचं नाव आहे उंबरनेवाडी। तसेच 3 वाडी आहेत, उंबरनेवाडी, आरकसवाडी आणि पिरकडवाडी। इथं बऱ्याच वर्षापासून लाईट नाही, रस्ता नाही, काहीच कुठलीच सुविधा नाही, म्हणजे आम्हाला कुठलीच सुविधा येत नाहीये। तसेच म्हणायचं गेलं तर लाईटीचा तर खूप प्रॉब्लेमच होतोय, तर अंधारातच राहावं लागतं। आणि देवेंद्र फडणवीस बोलतो मुलगी शिकवा, मुलगी शिकली प्रगती झाली, आणि लाडकी बहीण मात्र अंधारातच राहिली। आणि तसेच तुम्ही जसे एलएस मराठी प्रसाद दादा अटक, तुम्ही असे पहिले पत्रकार आहात, तुम्ही या गावात पहिल्यांदाच आलात, जसे कुठला कुणीच आलं नाही। दादा नेमकं काय सांगतात? स्वातंत्र्याला अनेक वर्ष झालेत, नरक यातना नक्की भोगावं लागतं तुम्हाला? खरोखर 100% नरक यातना भोगावं लागतात आम्हाला। कारण आज आपला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली, देशाचा अमृत महोत्सव साजरा केला गेला, आणि आपला देश अर्थव्यवस्थेत 4थ्या आणि 5व्या स्थानावरती असताना आज आमच्या आदिवासी वाड्यांना रस्ता, लाईट, पाणी, शौचालय कुठलीही शासकीय योजना राबवली जात नाही। आज आमच्या शेजारीच मोरबा डॅम आहे, मोरबा डॅमचं पाणी नवी मुंबईला हजारो लिटर, हजारो करोड रुपयांना विकलं जातोय, परंतु इथे आम्हाला प्यायला पाणी नाही। आज आम्ही आमच्या जमिनी डॅमला देऊन आम्ही काय चुकी केली का? आम्ही लोकांची तर ताण भागवली, पण ज्या लोकांनी लोकांची ताण भागवली त्याच लोकांना आज ताण लागलेली आहे। तर सरकारला माझी एकच नम्र विनंती असेल की आम्हाला लाईट, रस्ता, पाणी, ज्या आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या, हीच एक नम्र विनंती असेल। आपण काय सांगताय? आपण मतदानाचा हक्क बजावतोय, मग मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत का? मला सरकारला एकच नम्र विनंती आहे का आम्ही जिवंत आहोत, ज्या आम्हाला गोष्टी म्हणजे अडचणी आहेत त्या आम्ही मागतो सरकाराकडे, तरी आमच्यावरती लक्ष देत नाही। जे घटना घडतात
जे इसळाव घटना घडली तेव्हा सरकाराला थोडी जाग आली, तेव्हा ते धावत आले. जर आम्ही जिवंत आहोत, जे आमची रस्त्याची, लाईटीची, पाण्याची ही सरकारने हे करावं. अजून काही युवक आहेत. दादा, तुमचे स्थानिक आमदार कोण आहेत आणि आमदारांनी काही लक्ष दिले तुमच्या गावाकडे, त्यांना काय सांगू इच्छित आपण? आमचे स्थानिक आमदार माननीय श्री महेश बालदी साहेब आहेत. त्यांना आम्ही दुसरा म्हणजे पहिल्या 5 वर्ष त्यांना निवडून दिलेले, तेव्हा पण फक्त आम्हाला आश्वासन दिली होती. समजा कुठला इलेक्शन आला, झडपी असो, आमदारकी असो, खासदारकी असो, एका आठवड्यात पूर्ण इथे येऊन जातात. मंत्री आपल्या सरपंच साहेब झाले, मग आमदार झाले, इथे येतात, स्थानिक लोकप्रतिनिधी येतात, फक्त आश्वासन दिले जातात की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला सर्व सुख सुविधा देऊ. तर पहिल्या 5 वर्षी आम्ही महेश बालदीला निवडून दिले. त्याच्यानंतर पुन्हा ते उभे राहिले, पुन्हा त्यांना आम्ही आमदार केले, पुन्हा त्यांना निवडून दिले. तेव्हा मागच्या वर्षी नवरात्री उत्सव चालू होता, तेवढ्या पावसात त्यांना आम्ही घेऊन आलोय. नवरात्रीमध्ये त्यांनी देवीची शपथ घेतली की या देवीची मी शपथ घेतोय, बोलतोय ह्या पाऊस संपला की पुढल्या पावसाच्या आत मी ह्या रस्त्याने लाईट घेऊन येईन. तर माझे एकच म्हणणं आहे महेश बालदी साहेबांना, तुमच्या नसल कामं होता तर फुकाट देवी देवतांची इज्जत घालू नका, त्यांच्या शपथी घेऊ नका. तर महाराष्ट्र शासनाकडे हीच विनंती आहे की आदिवासी तुम्ही तुमचं म्हणणं असं असेल की आदिवासी आहेत, राहू दे त्यांना दऱ्या खोड्यात, पडून दे तिकडच. ज्या प्रकारे आपण 5 वर्षी पाहिलं, 19 जुलैला इशाळवाडीची दुर्घटना घडली. इशाळवाडीची लोक सुद्धा पायथ्याची जमीन मागत होती. त्या टायमाला सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना ती जागा दिली नाही. शेवटी ती घटना घडली तेव्हा महाराष्ट्र सरकारला जाग आली. परंतु अशी जर घटना आमच्या उंबरवाडी घडायची असेल तर असं इच्छा आहे सरकारची, तर राहू दे तुमची इच्छा असेल तर. कारण परवा दिवशी पाहिली माझी बहीण मनीषा अनंता पारधी, तिला घेऊन जाताना आम्हाला 2.5-3 तास लागले सिव्हिल हॉस्पिटल चौकला घेऊन जाताना. परंतु पाऊस चांगला होता, आमचं नशीब होतं, दुर्दैवाने आम्ही तिला सुखरूप पोहोचवली. परंतु असे एखादा अनर्थ जर सरकारला घडून आणा असेल या 3 वाड्यामध्ये तर बिंदास तुम्ही आणू शकतात. परंतु सरकारला एक ठामपणे सांगतो, एखादी दुर्घटना घडली तर आम्ही पेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनं पूर्णपणे जबाब देऊ. आणि महानगरपालिकेला सुद्धा सांगून ठेवतोय, जर आमचा रस्ता लाईट झाली नाही आणि एखादा दुर्घटना घडली तर मोरबा डॅम मध्ये जाणारा जो पाणी आहे तो आम्ही बंद करण्याची सुद्धा ताकद ठेवू. हा कडोकड इशारा आहे नवी मुंबई महानगरपालिकेला. तर माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे, तुम्हाला ही हात वेळून विनंती आहे. आरकसवाडी, पिरकळवाडी, उंबरवाडी सर्व ग्रामस्थांकडून एक हात विनंती करतोय की आम्हाला जितक्या तातडीने होईल तितका रस्ता, लाईट आणि पाण्याची सुविधा द्या, हीच नम्र विनंती. अन्य काही महिला आहेत, महिलांना नेमका काय सामना करावा लागतोय? गावात जाताना चांगला रोड नाही, खाली उतरावं लागतंय. काय सांगता, काय नेमकी अडचण आहे? आम्हाला उन्हाळ्याच्या पाण्याला लई लांब जायला, नदीकड आणि नदी जवळ तिथं शोधलेलं पाणी, जे आमचं थोडासा खड्डा खोदतात त्यात वाटीने पाणी भरावं लागतं. एकदम थोडंच त्याच नंबर लावायला लागतात, लेडीजला बसतात आणि दिवसभर पाण्याचा दिवस जातो पाणी घ्यायला आणि आम्हाला बाथरूमला जायला त्रास होतो. लेडीज साठी स्वच्छता ते तेवढी तर पाहिजे गावात. आणि लाईट तर आता पावसाळ्याचे नाही, आता दिवसभर, आज पाऊस उघडाय तर दिवसभर राहील संध्याकाळपर्यंत. ज्यांचं स्वयंपाकचा टाइम झाला का लाईट गेली की नंतर अंधारातच आम्ही करतात आणि झालं की मग आता पाऊस पडतोय, मग पावसाचं पाणी साचून तुम्ही पाणी पिताय का? मग आरोग्याला काय धोका वाटतोय? नाही, सवय पडली ना ती गाळून तापवून गरम करून आम्ही पितो नंदीचा, दुसरा कुठं नाही ना. तर उंबरनेवाडी या ग्रामस्थांच्या भयानक अशी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्याकडं हे राज्यकर्ते असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, हे मात्र लक्ष देताना पाहावयास मिळत आहेत. आदिवासी आहेत म्हणून यांच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का? किंवा आम्ही डोंगरदऱ्यामध्ये राहतो म्हणून आमच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय का? असा सवाल जो आहे तो येथील नागरिक शासनाला विचारत आहेत.
शासनाने गांभीर्यानं दखल घेऊन एकीकडं विकासाच्या गप्पा करणाऱ्या राज्यकर्त्यांनी मात्र अशा वाड्या वस्त्यांना भेट देऊन त्यांचा विकास करावा, तरच खरंच विकास झाला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. प्रसाद अटक, LS मराठी, उंबरनेवाडी, रायगड.